ಸವ್ಯಸಾಚಿ ಗುರುಕುಲಂ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ ಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಬೆಳಗಾವಿ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಶಿವ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ಹಿಂದೂಸ್ತಾನ ಬೆಳಗಾವಿ ಇವರ ಸಂಯುಕ್ತಾಶ್ರಯದಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾದ ಶಿವಕಾಲೀನ ಯುದ್ಧ ಕಲೆ ಹಾಗೂ ಸ್ವ ಸಂರಕ್ಷಣಾ ತರಬೇತಿ ಶಿಬಿರಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಜನತೆ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಶಿಬಿರ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ ಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದ್ದು 10 ರಿಂದ 60 ವರ್ಷದ ವಯಸ್ಸಿನ ನಾಗರಿಕರು ಇದರಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಶಿಬಿರದ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಿದ ತರಬೇತಿದಾರರು, ಈ ಶಿಬಿರದ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಗೂ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಶಿವಕಾಲೀನ ಯುದ್ಧ ಕಲೆ ಮತ್ತು ಸ್ವ ಸಂರಕ್ಷಣಾ ಪಾಠಗಳನ್ನು ಕಲಿಸುವುದು ಎನ್ನುವುದು. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸ್ವ ಸಂರಕ್ಷಣೆಯ ಮಹತ್ವ ಹೆಚ್ಚಿದ್ದಾಗಿದೆ ಎಂದರು. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर, सव्यासाची गुरुकुलम व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्या वतीनं सातत्यानं हे 3रं वर्ष आहे. आम्ही बालसंस्कार युद्ध प्राचीन युद्धकला शिवकालीन युद्धकला शिबिर आयोजित करत आहोत. यावर्षी धर्मवीर संभाजी उद्यान येथे कमीत कमी 270च्या वर मुला आणि मुलींनी सहभागी घेतलेला आहे. यामध्ये हुबळी, धारवाड आणि हासन या कर्नाटकात देखील मुलांनी सहभाग घेतलेला आहे. सातत्यानं हा शिबिराचा 6वा दिवस आहे. साधारण 270 ते 280 मुलं मुली आता प्राचीन युद्धकला धडे गिरवत आहेत. सकाळी सूर्यनमस्कार, संध्याकाळी दंड बैठक असे विविध सव्यासाची गुरुकुलमचे प्रशिक्षक इथं आम्हाला लाभलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून हा प्रशिक्षण वर्ग सुरू आहे आणि याची सांगता मंगळवारी होणार आहे. ह्याच धर्मवीर संभाजी उद्यान येथे मंगळवारी होणार आहे. ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ ಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ವಿಶ್ವಸ್ತ ಅಭಿಜಿತ್ ಚೌಹಾಣ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, 3 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾವು ಮಕ್ಕಳ ಸಂಸ್ಕಾರ ಶಿಬಿರದ ಜೊತೆಗೆ ಶಿವಕಾಲೀನ ಯುದ್ಧ ಕಲೆಗಳ ಶಿಬಿರವನ್ನು ಆಯೋಜಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಬಾರಿ 250ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಧರ್ಮವೀರ ಸಂಭಾಜಿ ಉದ್ಯಾನದಲ್ಲಿ ಈ ತರಬೇತಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿ, ಧಾರವಾಡ, ಗದಗದ विद्यार्थಿಗಳು ಕೂಡ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಶಿಬಿರ ಬರುವ ಮಂಗಳವಾರ ಕೊನೆಗೊಳ್ಳಲಿದೆ ಎಂದರು. आम्ही सव्यासाची गुरुकुल मधून बेळगाव नगरीमध्ये 3ऱ्यांदा शिबिर घेण्यासाठी आलेलो आहोत. आपले हे यावर्षी 3रे वर्ष आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्ट्या असतात, तर त्या कालावधीमध्ये दरवर्षी शिवकालीन युद्धकलेची शिबिरे आपली इथे होतात. तर यावर्षी ही मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तरी 250 पेक्षा जास्त मुलांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला आहे. अगदी 10 वर्षापासून अगदी 60 वर्षांच्या महिलांपर्यंत सुद्धा या शिबिरामध्ये विविध लोकांनी सहभाग घेतलेला आहे. ನಂತರ ವೈಷ್ಣವಿ ಕಾಕತಿಕರ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ಹಿಂದಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಈ ತರಬೇತಿ ಬಹು ಪರಿಣಾಮಕಾರಿ. ಕೇವಲ ಭದ್ರತೆ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಸ್ವ ಸಂರಕ್ಷಣೆಯೂ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಈ ಶಿಬಿರದಿಂದ ಲಾಠಿ ಕಟಿಂಗ್ ಮತ್ತು ಶಸ್ತ್ರಕಲೆಯನ್ನ ಕಲಿಸೋಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ. ಹಳೆಯ ಯುದ್ಧ ಕಲೆಯು ಮರಿತಾ ಇರುವ ಈಗಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಉಳಿಸೋಕೆ ಈ ಪ್ರಯತ್ನ ಶ್ಲಾಘನೀಯ ಎಂದರು. नमस्कार, मी वैष्णवी काकतीकर. तर आज या ठिकाणी संभाजी उद्यान येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि कपिलेश्वर ट्रस्ट यातर्फे शिवकालीन युद्धकला ही शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे. आणि वडगाव येथून इथे शिकण्यासाठी येत आहे. आणि खरंच या शिबिराची आजकाल आम्हाला खूप गरज आहे असं आम्हाला वाटतं. कारण की आज फक्त डिफेन्स करून उपयोग नाही, कारण आपल्याला वार सुद्धा करता आले पाहिजेत. त्यासाठी ही शिबिर खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. आणि ही जी शिबिर आहे ही सव्यासाची गुरुकुलम या संस्थेतर्फे इथं आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून दादा आणि ताई हे सगळं आम्हाला इथं वर्ग चालवतात आणि खूप अशा छान प्रकारे लाठीकाठी, शस्त्रकला या शिकवत आहेत. ಒಟ್ಟಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವ ಈ ಶಿವಕಾಲೀನ ಯುದ್ಧ ಕಲೆ ಮತ್ತು ಸ್ವ ಸಂರಕ್ಷಣಾ ತರಬೇತಿ ಶಿಬಿರ ಹೊಸ ಪೀಳಿಗೆಗೆ ನಮ್ಮ ಗೌರವಯುತ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಪರಂಪರೆಯ ಯುದ್ಧ ಕಲೆಗಳ ಪರಿಚಯ ನೀಡುವುದರ ಜೊತೆಗೆ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸದಿಂದ ತಮ್ಮನ್ನು ತಾವೇ ಸಂರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳೋಕೆ ಶಕ್ತಿಯುತರಾಗುವಂತೆ ಮಾಡುತ್ತೆ. ಈ ಶಿಬಿರ ಬರುವ ಮಂಗಳವಾರ ಮುಕ್ತಾಯಗೊಳ್ಳಲಿದೆ. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್, KMM ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.